नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आंबोलीत नांगरतास देवस्थान या ठिकाणी इल्लेलो असा। त्या नांगरतास देवस्थान आंबोलीमधील फेमस देवस्थान असा। तशा आंबोली गावात जशी माऊली आईनं सीमा येडून बसलेली असा, त्याचप्रमाणे पुरीचं वस आणि नांगरतासकरी या दोन्ही येशीचे आणि दोन वाटेचे मालक हे दोघजण असत। ह्या त्यापैकी हे दोन्ही देवस्थानं असत, पुरीचा वस आणि नांगरतासकरी ही जागृत देवस्थानं असत। आणि ही जागृत देवस्थानं असत, दोन्ही वाटेचे दोन मालक असत हे। आणि कोणी जरी ह्याच्यावर नवस बोलला तर तुमका नवसा पावणारा देवस्थान असा। आणि ह्या देवस्थान हा कडक देवस्थान असा। आणि ह्या वाटेचं मालक ह्यो असा नांगरतासकरी। तुम्ही शब्दाक हाक मारली आणि पावणारा देवस्थान असा। त्यामुळे तुमचा नवस तुम्ही सर बोलून या नवस तुम्ही फेडू शकता आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून तुमची इच्छा पूर्ण जातली। हे आपला देवस्थान हा। आणि आंबोलीत मी असोय। आंबोलीत आपल्या भरपूर पाऊस पडता हा, वातावरण एकदम ढगाळ हा आणि धुक्या असा बघा, पुढे रस्त्यावर धुक्या वगैरे खूप आहे बघा, एवढे तुमका धुक्या दिसतला समजला। आणि ह्या आपल्या नांगरतासकऱ्या देवाची जी कीर्ती हा ती आपण सांगणार इतकी कमीच असा। ऐकलं, इतकं फेमस आहे देवस्थान की ह्या देवस्थान इतक्या फेमस असा की तुम्ही शब्दानं बोला, फक्त तुमच्या नवसाला पावणारा देवस्थान आहे आपलं नांगरतासकरी। आणि कधी पण तुम्ही या आणि आपला नवस इथं बोलून फेडून टाका। अशी ख्याती हा शब्दाला पावणारा आणि हाकेला धावणारा हा आपला नांगरतासकरी देव असा। सगळ्यांनी या देवाक बघा, नमस्कार करा, आशीर्वाद द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।